ते काँग्रेसचे असतील, ते भाजपाचे असतील, ते राष्ट्रवादीचे असतील, ते शिवसेनेचे असतील. केवळ राजकारण आणि राजकारण रावेर यावल विधानसभेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मी माझ्या जातीचं भलं करेन हे आजपर्यंत सांगत आलेले आहे. पण माझा उघड प्रश्न आहे की किती लोकांचं जातीतल्यांचं भलं केलं. मी म्हणेन की ही राजकीय युती त्यांच्या घरांची फोडाफोडी झाली. पहिल्यांदा भारतीय संविधानातल्या घटकात ना हात घालायला सुरुवात झाली होती की. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक. मित्रांनो, आज आपल्यासोबत शमीबाताई पाटील आपल्यासोबत जुळलेले आहेत, जे रावेर विधानसभातून इच्छुक उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडनं ते या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे आणि निवडणूक लढवत आहेत. आज थेट आपल्या स्टुडिओला त्यांची मुलाखत आहेत. एक चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या या ठिकाणी राहिलेलं आहे. 2018 पासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय झालेत आणि पूर्ण वेळ त्यांना या ठिकाणी समाजकार्यामध्ये या दिलेला आहे. आदिवासींचा मुद्दा असेल, गायरांचा विषय असेल, असे अनेक मुद्द्यावर त्यांना मोर्चे काढलेले आहेत आणि संघर्ष या ठिकाणी केलेला आहे. त्याही सर्वप्रथम आपलं MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण विधानसभा लढवत आहात रावेरमधून, तर आपला मॅनिफेस्टो काय असणार आहे? रावेर विधानसभा क्षेत्राकडे आपण जर पाहिलं तर गेल्या 40-45 वर्षामध्ये आपल्या लक्षात येईल की जैसे थे परिस्थिती अजूनही रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. रावेर विधानसभेचा नैसर्गिक आणि भौगोलिक परीख पाहता सातपुड्याची समृद्ध पर्वतरांग आहे. एकीकडे तापी, एकीकडे गिरणा, एकीकडून पूर्णेचं खोरं, अशा पद्धतीने नैसर्गिक संसाधनं, 200 वर्षाचा बनाना बेल्टचा त्याचा इतिहास, तिथे असलेला कष्टकरी श्रमिक, तिथे असलेला आदिवासी, तिथे असलेला कुणबी समाज, त्यासोबतच तिथे असलेला सर्वच समाज घटक, याचं एक सांस्कृतिक महत्त्व पण राहिलेलं आहे. पण राजकीय अनावस्था ज्याला आपण म्हणतो की त्यात राजकीय अनास्था त्याला तिथल्या विकासाला कारणीभूत ठरते. एकीकडे मी म्हणेल की घराणेशाहीचं राजकारण हे सगळ्यात मोठी तिथल्या विकासाला बसलेली खेळ आहे. विशिष्ट लोकांकडे विशिष्ट पद्धतीने राजकीय खेळी करत जाणारी राजकीय सूत्र आणि त्यामुळे तिथे थांबलेला सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाचा विकास हा रावेर विधानसभेतला कळीचा मुद्दा आहे. माझ्या मॅनिफेस्टोच्या अनुषंगाने मी जर विचार केला तर 2007 पासून पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करते आहे. त्यामुळे आदिवासींचा जल जंगल जमिनीचा प्रश्न असेल, बेघर भूमिहीनांचा प्रश्न असेल, गायरानधारकांचा प्रश्न असेल, केळी मजुरांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या केळीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या नैसर्गिक अडचणी, त्यावर केल्या जाणाऱ्या शासकीय उपाययोजना असतील, त्यासोबतच तिथे असणाऱ्या केळीच्या हमीभावाच्या मागणीचं गेल्या 30 वर्षापासून दर पंचवार्षिकला, मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्यावेळी दरवेळी दिलं जाणारं गाजर असेल, अशा अनेक प्रश्नांनी घेरलेली विधानसभा आम्ही म्हणेन की रावेर विधानसभा आहे. आणि या ठिकाणी मी प्रामुख्याने लढत असताना माझ्यासाठी असलेले महत्त्वाचे प्रश्न, मी स्वतः आदिवासींसोबत जल जंगल जमीन यावर काम केलं आहे. आदिवासींच्या जमिनीचा मुद्दा हा खूप कळीचा मुद्दा आहे. आदिवासींच्या विकासाचा प्रश्न आहे. एकूणच महाराष्ट्र शासनाचं जर पाहिलं तर 50,000 कोटी रुपयाचं बजेट आदिवासी विकास विभागाचं आहे. पण त्यातलं फक्त 18,000 कोटी त्या ठिकाणी वर्ग केले जातात. त्यातलेही तोडके मोडके म्हणजे मी म्हणेन की 18च्या निम्मेच हे आदिवासी विकास विभागांकडे येतात. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की आदिवासींपर्यंत म्हणजे अगदी सिंपल भाषेत की वरतून रुपया येतो तर आदिवासींपर्यंत फक्त 10 पैसे पोहोचतात. आणि यामध्ये ही राजकीय भूमिका जी आहे ते आदिवासींच्या नावावर संस्थात्मक भांडवल उभी करणारी मंडळी असेल आणि आदिवासींच्या नावावर मग सातत्याने राजकारणी मंडळी असेल, तर यांनी आदिवासींच्या प्रश्नांकडे कधी आपले प्रश्न म्हणून पाहिलं नाही. माझ्यासाठी आदिवासींचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांच्या जल जंगल आणि जमिनीवरचा हक्क त्यांचा कायम राहावा. अंडर पेसा असेल, त्यासोबतच वनहक्कावरचा त्यांचा प्रश्न असेल, CFR ज्याला म्हणतो सामुदायिक वनहक्क दाव्यांच्या माध्यमातून आदिवासींच्या गावांचा विकास करणं असेल, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कमिटी असेल, त्यासोबतच वनपर्यटनासारखे मुद्दे असतील. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणेल की गडचिरोलीमध्ये देवाजी तोफा यांनी मेंढालेखाच्या धर्तीवर उभं केलंय की माझं एक ध्येय आहे आणि माझं उराशीच बाळगलेलं स्वप्न गेल्या 15 वर्षात आहे. कारण मी देवाजी भाऊंना खूप वेळा भेटले प्रत्यक्ष, की माझं स्वप्न आहे की सातपुड्यामध्ये मी राहते, सातपुड्याच्या पायथ्याशी राहते, माझ्याकडे एखादं मेंढालेखा का नाही उभं राहू शकत.
माझ्याकडे आदिवासींचा पर्यटनाच्या माध्यमातून, नैसर्गिक संसाधनांच्या माध्यमातून, त्यांच्याच हक्क अधिकाराकडे असलेल्या त्यांच्या मालकीतून त्यांचा विकास का नाही होऊ शकत, हे एक माझं ध्येय असणार. सेकंडरी मी म्हणेल की मी ज्या बेल्टमध्ये राहते तिथे अनुसूचित जाती जमातीचा खूप मोठा वर्ग आहे आणि हा वर्ग प्रामुख्याने भूमिहीन आहे, हा बेघर आहे, हा कष्टकरी आहे, हा श्रमिक आहे. आणि हा काम काय करतो तर मी बनाना बेल्टमध्ये राहते, तर हा केळी मजूर म्हणून प्रामुख्याने काम करतो. आणि हा थोडा फाटका नाहीये. त्या रावेर यावल विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 119 गावांमध्ये साधारणतः 1.25-2 लाखाच्या आसपास तुम्हाला केळी मजूर सापडतात आणि यामध्ये 70% महिला आहेत. यांच्यापर्यंत कधीही मजूर म्हणून पाहिलं गेलं नाही. प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारण करत असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, मग ते काँग्रेसचे असतील, ते भाजपाचे असतील, ते राष्ट्रवादीचे असतील, ते शिवसेनेचे असतील, या सगळ्या मंडळींनी त्यांची राजकीय धोरणं म्हणून का होईना पण तिथे ऊसतोड कामगार महामंडळाची निर्मिती करून घेतली. त्या माध्यमातून त्यांना विमा असेल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा असतील, कामगार वसाहतीसारख्या योजना असतील, ह्या त्या ठिकाणी उभ्या केल्या. मग माझ्याकडे असलेला हा केळी कामगार का म्हणून दुरावस्थेत आणि का म्हणून दुर्लक्षित, तर केळी मजूर महामंडळाची निर्मिती करणं आणि केळी मजुरांना ऊसतोड कामगार महामंडळाच्या धर्तीवर सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देणं हे एक माझं ध्येय असेल. मी ज्या भागामध्ये राहते इथे तडवी, भिल्ल आणि पावरा हा आदिवासी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघतोय की आदिवासींच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये गेल्या काही दिवसापासून घुसखोरीचा प्रकार चाललेला आहे. या प्रश्नामध्ये घुसखोरी करत मग खोटी कागदपत्र सादर करून असेल किंवा काही गोष्टी करून असेल, आदिवासींच्या 1, 2, 3 नव्हे तर 1,67,000 जागा बळकावल्या गेल्या आहेत नोकरीमधल्या. माझं ध्येय आणि धोरण असेल की खऱ्या आदिवासींना, जो की इथला मूळ मालक आहे, त्याला त्या ठिकाणी त्याच्या हक्काच्या नोकरीच्या जागा मिळवून देणं. त्याचसोबत मी ज्या बेल्टमध्ये राहते त्या ठिकाणी असलेला लेवा पाटीदार समुदाय असेल, त्या ठिकाणी असलेला मराठा समुदाय असेल, त्या ठिकाणी बौद्ध समुदाय आहे, त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय आहे, असा एक सर्वसमावेशक, म्हणजे भारतात आपण राहतो, भारतात सर्वसमावेशकतेचा भाग आहे. तर या सगळ्यांपर्यंत आणि त्यातल्या त्यात माझं फोकस आहे की या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये 1, 2, 3 नाही तर 1, 1.5, 2.25 लाखाच्या आसपास सुशिक्षित, बेरोजगार आणि अशिक्षित बेरोजगार तरुण खूप सापडतात. यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची रोजगाराची साधनं किंवा संसाधनं गेल्या 40-45 वर्षात केवळ राजकारण आणि राजकारण करणाऱ्यांनी, म्हणजे मी रिपीट करेन की केवळ राजकारण आणि राजकारण, मी राजकारण म्हणून माझी भूमिका नाहीये, तर मला समाजकारण म्हणून राजकीय भूमिका, कारण डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला सत्तेमध्ये जाऊन, विधिमंडळात जाऊनच ते प्रश्न सोडवता येतात, यासाठी भूमिका आहे. तालुका स्तरावर MIDC डेव्हलप करणं. मी ज्या विधानसभा क्षेत्रात राहते तिथे रावेर, यावल, फैजपूर, मध्यवर्ती जरी सावदा दुसऱ्या विधानसभेत असलं तरी MIDC एरिया जॉईंट आहे फैजपूर आणि सावद्याचा. या ठिकाणी आपण MIDCs का डेव्हलप करू शकत नाही, केळीवर आधारित उत्पादनांची प्रक्रिया का सुरू होऊ शकत नाही, तर हे सुरू करणं. कारण मी स्वतः गेल्या वर्षी केरळामध्ये काही बनाना वर वेगळ्या पद्धतीने काम करणारी लोक त्यांना भेटून आले. म्हणजे केळीच्या झाडापासून ताग निर्मिती असेल, केळीपासून चॉकलेट निर्मिती असेल, केळीपासून वेगवेगळे फूड तयार करणं असेल, या धर्तीवर का उभं राहू शकत नाही, यावर माझा फोकस असेल. हे माझ्या विधानसभा क्षेत्रातला तरुण हा पुणे, मुंबई या शहरांमध्ये जाऊन मायग्रेटेड होतो, त्याला त्या ठिकाणी पुरेसा रोजगार मिळत नाही, एकतर घरापासून लांब राहायला लागतं. माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये संसाधनांची अमर्यादितता असताना त्याला का म्हणून विस्थापित व्हावं लागतं. त्याचं विस्थापन थांबवणं आणि त्याच्या विस्थापनासोबत त्याच्या वैयक्तिक विकासासोबत माझ्या विधानसभा क्षेत्राचा आर्थिक सामाजिक उच्चांक वाढवणं हे एक माझं विजन आहे. त्यासोबतच शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की शिक्षणाच्या खाजगीकरणाने जिल्हा परिषदांच्या शाळांची काय दुरावस्था आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोण शिकतं? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कष्टकऱ्यांची मुलं शिकतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची आहे अशांची मुलं शिकतात. ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन स्वावलंबी व्हावी यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणं, यासाठी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असलेल्या सेंट्रल मॅनिफेस्टो पासून तर अगदी छोट्यातल्या म्हणजे विधानसभेच्या मॅनिफेस्टो पर्यंत आम्ही म्हटलेलं आहे की आम्ही KG to PG शिक्षण मोफत करणं. आणि हेच ध्येय माझं असणार की माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांना KG to PG मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. ज्या संस्था चालकांनी संस्थेच्या जोरावर फक्त पैसा कमवलाय आणि खऱ्या अर्थाने तरुणांना शिक्षित करणं
आणि शिक्षणातून मग त्यांच्या रोजगाराचे साधन उपलब्ध करणं हे केलेलं नाहीये. हे माझ्या विजनमध्ये असं. आपण जर सांगितलंच हे सगळे विजन आपले क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न केलेलाच आहे. मात्र आपण जर बघितलं की रावेर यावलमध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणात आहे. तिथे सर्व समाजाचे एक मोठं मोठं वर्ग त्या ठिकाणी असतो. पण त्या ठिकाणी तुम्ही मात्र कसे बघतात त्या ठिकाणी? जातीय समीकरणामध्ये म्हणेल की रावेर यावल विधानसभेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, खानदेशचे कर्मपुत्र ज्यांना म्हणतो आपण पूज्य साने गुरुजी असतील, अशा महामानवांची पावलं लागलेली ही भूमी आहे. या ठिकाणी जातीयतेला बळी पडणारी लोक माझ्या तरी लेखे नाहीयेत. गेल्या 15 वर्षामध्ये जातीय समीकरणांचं राजकारण करणारी जी लोक आहेत ती आतल्या गटातून मी माझ्या जातीचं भलं करेन हे आजपर्यंत सांगत आलेले आहे. पण माझा उघड प्रश्न आहे की किती लोकांचं जातीतल्यांचं भलं केलं? जातीचे पुढारी म्हणून जर मिरवून घेतलं असेल तर स्वतःच्या घरापलीकडे लिडरशिप देखील डेव्हलप करता आली नाहीये. स्वतःच्या घरापलीकडे जिल्हा परिषद पंचायत समित्या पण देता आल्या नाहीयेत. मग ही लोक जातीचे आहेत का? आणि मी जातीच्या भूमिकेवर विश्वास न ठेवता मी मातीची, मतीची, विचाराची आणि सोबतीची माणसं यावर विश्वास ठेवते आणि या भूमिकांनाच पुढे घेऊन जाणं पसंत करते. कारण आम्ही बोलत असताना म्हणतो की वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काय, तर भारतीय संविधान हेच आमचा जाहीरनामा. त्यामुळे त्यात दिलेल्या भूमिका आणि त्यावर आधारित प्रत्येकाच्या समविकासाची आणि प्रत्येकाच्या सन्मानाने जगण्याची भूमिका हीच माझी राजकीय भूमिका आहे. मागे 2019 मध्ये आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका बघितली की ते स्वबळावर सर्व निवडणूक लढले. एकटा चलो रे हा नारा वंचित बहुजन आघाडीकडनं आपल्याला बघायला मिळतोच. पण मात्र जर सर्व मोठे मोठे पक्ष युती करून या ठिकाणी लढत आहेत, जशी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, आता तिसरी आघाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. मग मात्र आपली वंचित बहुजन आघाडी कोणत्याही युतीसोबत का जात नाहीये? मी वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा क्लिअर करण्याआधीचा मुद्दा क्लिअर करतो. मुद्दा क्रमांक 1 ही महायुती अगदी भर्जीने झालेली युती आहे का दबावातून करून घेतलेली युती आहे? ईडीची पिढा मागे लावून शिंदे गटाला आपल्याकडे ओढून घेणारी भाजपा आणि त्यातल्या त्यात उद्धव सेनेवर नाराज असलेले काही जे असतील, कारण राजकारणात नाराजीचं आणि त्याचं सगळं सूत्र चाललेलं असतं, त्यातून असलेली लोक आहेत. सेकंडरी महाविकास आघाडी ही मजबुरीने झालेली युती आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये एकेकाळी शरद पवार साहेबांनी ज्या काँग्रेसवर अगदी टोकाची टीका केली होती त्याच काँग्रेस सोबत आज ते जाऊन बसले. ज्या काँग्रेसवर शिवसेना अतिशय तिखट शब्दामध्ये टीका करत होती त्यांच्यासोबत आज त्यांनी युती केलेली आहे. मी म्हणेन की ही राजकीय युती त्यांच्या घरांची फोडाफोडी झाली आणि आता मग आपल्याला काहीतरी कुठेतरी पाठबळ हवं. त्याच्यामुळे एकमेकाच्या पाठीच्या मणक्यात जे गॅप झालेले आहेत ते गॅप भरून काढण्यासाठी ही झालेली युती आहे. तर राहिलं तिसऱ्या आघाडीविषयी, जर तिसऱ्या आघाडीच्या विषयीच्या कन्सेप्शनली अजून आपण पाहिलं तर त्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीयेत. कारण काल पण त्यांची बैठक होती, आज पण त्यांची बैठक आहे. अद्यापही त्यांनी उमेदवारीच्या संदर्भामधल्या काही चर्चा स्पष्ट केलेल्या नाहीयेत. वंचित बहुजन आघाडी एकला चलोरी का करते? आपण जर इथल्या प्रस्थापित सरंजामी राजकारणाचा अनुभव, नक्कीच आपण पत्रकारितेत आहात, आपला एवढा 20-25 वर्षाचा अनुभव आहे, तर आपण बघू शकता की आंबेडकरी राजकारणाच्या स्वावलंबनाची हाक ज्यावेळी दिली गेली त्यावेळी काँग्रेस असेल, भाजपा असेल, आताच्या 2 सेना असतील, आताच्या 2 NCP असतील, या सगळ्यांनी हे सगळे पक्ष जर पाहिले तर प्रस्थापित सरंजामी आणि छुप्या मनुवादी वृत्तीच्या आहेत. हा आमचा उघड आरोप आहे. कारण त्याचं जिवंत उदाहरण म्हणायचं गेलं तर 1 ऑगस्टला आलेला SC ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, जो भारतीय जनता पार्टी ही संघाची राजकीय विंग आहे, संघ हा मनुवादाच्या विचारांचा आहे आणि त्याला इथे परत एकदा पेशवाई आणि ब्राह्मणेशाही रुजवायची आहे. त्याच्यामुळे तो त्याच पद्धतीने गोळवलकरांनी सांगितलेल्या इथिक्सला घेऊन काम करतो. त्यामुळे त्यांनी ती अपील केली आणि त्या अपिलावर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध ना काँग्रेसना केला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचा गट करतोय, ना अजित पवारांचा गट करतोय, ना एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट करतोय. इव्हन तोच काय प्रहार जनशक्ती पक्ष असेल, मग संग्राम असेल, असे जे पक्ष आहेत
ते कुठेही SC ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत नाहीयेत. SC ST आरक्षणाचं उपवर्गीकरण हे सामाजिक दृष्ट्या बाबासाहेबांनी आम्हाला प्रवर्ग म्हणून जी एकजूट केली होती पीडितांची आणि त्यांच्या हक्कासाठीची एक वाट तयार केली होती, ती हा राजमार्ग तुम्ही चालत जावा. त्याच्यामध्ये ही उभी भेदाची फळी टाकून स्वतःचं एक विशिष्ट जातीय तेढीचं राजकारण करून त्या ठिकाणी फायदा पाहणाऱ्या या सगळ्या सरंजामी वृत्तीचं भाजपवाल्यांचं उघड आहे, काँग्रेसवाल्यांचं छुपा आहे. या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊ शकतो. मग अशा माणसांसोबत आम्ही का जाऊन बसायचं आणि प्रयत्न केले नव्हते अशातले भाग नाही. लोकसभेतला अनुभव आपल्याला आहेच. सगळ्यात पहिलं पत्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेजींना दिलेलं होतं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिप्लाय दिला गेला नाही. अंतिम क्षणापर्यंत ज्या अंतर्गत चर्चा होत होत्या महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये, तर त्यामध्ये केवळ 2 जागा देऊन आम्हाला आमचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते. वंचित बहुजन आघाडीकडे तुम्ही राज्यातल्या कुठल्याही खेड्यामध्ये गेलात तर तुम्हाला आमचे 5 कार्यकर्ते मिळतील की ते वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडी अर्थातच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिकीकरणाच्या आणि इथल्या लोकशाहीच्या सार्वत्रिकीकरणाच्या भूमिकेवर दृढ विश्वास ठेवला. मग एवढी ताकद असताना आम्ही शरणागती का म्हणून पत्करायची? का? इथल्या प्रस्थापितांना नेहमी अपेक्षित असतं की आंबेडकरी राजकारण म्हणजे एका विशिष्ट घटकाचं राजकारण आहे, सापजूट. माझ्यावरून बघू शकता, आंबेडकरी राजकारण हे सामान्यातल्या अतिसामान्य घटकाला राजकीय दृष्ट्याच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या लोकशाहीची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून मांडलेली आहे त्याचं सार्वत्रिकीकरण करण्याची ही भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये 6% वोटसंख्या बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांमागे आहे. तर 19 मध्ये आपण जी बघितली परिस्थिती 50 लाखापेक्षा जास्त लोकसभेला मतं मिळाली. पण मात्र 2024 मध्ये जेव्हा आपण बघितली लोकसभेची निवडणूक, त्या मात्र 50% घट झालेला आपल्याला दिसताना मिळत आहे. त्याच्यावर काय सांगाल आपण? एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये ज्या काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असलेल्या मवियाच्या घटक पक्षांनी ज्या पद्धतीने रडगाणं करून खाली असलेल्या मग शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, मायनॉरिटी असतील यांना गळ घातली आणि भावनिकतेला बळी पाडून ज्या पद्धतीने स्वतःची राजकीय पोळी शेकली, त्यांना आम्ही विचारू इच्छितो की 1951 साली नेहरूंच्या अखत्यारीत असलेल्या सरकारमधूनच पहिल्यांदा भारतीय संविधानातल्या घटकांना हात घालायला सुरुवात झाली होती की तिथपासून तर आजपर्यंत अनेक वेळा प्रयत्न, मग ती काँग्रेसची सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टीची सरकार असेल, त्यांनी केलेले आहेत. आणि मग संविधानाचं रडगाणं करून ज्या पद्धतीने यांनी लोकांना भावनिक केलंय आणि त्या भावनिकतेला, कारण साहजिकच आहे की भारतीय संविधान इथल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, इथल्या मायनॉरिटी असतील, इथले जे मायक्रो ओबीसी घटक असतील, इथले ओबीसी घटक असतील, त्यांना जाणीव आहे की संविधान हे आमची ढाल आहे, आमचं सुरक्षा कवच आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह पसरवला गेला आणि तो नॅरेटिव्ह सेट देखील केला गेला आणि त्या अनुषंगावर यांनी मतं मिळवली. दुसरीकडे आमची संवादी प्रक्रिया चालू असताना आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, आमच्या भूमिका अगदी खुल्या पद्धतीने बाहेर पडत होत्या. तर या सगळ्या गोष्टींना आपण सगळेच्या सगळे बघून होतो. पण या सगळ्या गोष्टींवर यांच्याकडे असलेले कायम मीडियाला फेस करणारे काही चेहरे, हे मीडियाला फेस करणारे चेहरे नेहमी आतल्या चर्चेला स्वतःच्या अनुषंगाने एक नकारात्मक वळण देऊन मीडियासमोर सादर करत होते. आम्ही 7 जागा देत होतो, आम्ही 10 जागा देत होतो, आम्ही 12 जागांचा प्रस्ताव देत होतो, पण वंचितला ऐकायचं नव्हतं, बाळासाहेबांना समजून घ्यायचं नव्हतं आणि मग त्यांनी मॅनेजच करून घेतलं नाही, त्यांनी तडजोड करून घेतली नाही. सापझूट. मी पक्षाची अधिकृत जबाबदार पदाधिकारी आहे आणि त्या अधिकाराने मी सांगू इच्छिते की असं काही झालेलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त 2च जागांवर आम्हाला, आणि त्याही 2 जागा की त्या 2 जागांवर आम्ही आमचे उमेदवार निवडून येणार नाहीत अशा पद्धतीने आमच्या सोबत युती करणाऱ्यांची यंत्रणा होती आणि बाकीच्या ठिकाणी आमच्या सोबत युती आहे आणि मग तिथे आमची मतं घ्यायची आणि स्वतः सत्तेत जायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र चाललेलं होतं. हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणी मग आम्ही थांबलो. नाही, स्वबळावर आपण वंचित बहुजन आघाडी लढतच आहेत. आपण 2 निवडणूक जर बघितले गेले की लोकसभा पण स्वबळावर लढण्यात आलेली, आता विधानसभा असतील, आता दुसरी लोकसभा झाली,
तेही बाळासाहेब चोपडावर लढतच आहेत. पण मात्र याचा फायदा कुठेतरी बीजेपीला होत आहे, दिसताना आपल्याला फायदा होताना दिसत आहे. मग बीजेपीला फायदा होतोय असं म्हटलं तर मग 2014ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एनसीपी स्वतंत्र लढली होती, त्यावेळी कुणाला फायदा झाला होता? 2019ला हे पक्ष एकत्र होते, त्यावेळी कुणाला फायदा झाला होता? लोकशाहीमध्ये लोक समजदार आहेत, ते ठरवतात, त्यांना कळतं. त्यामुळे कुठल्या पक्षाचा कुठल्या पक्षाला फायदा होतो असं नाही. प्रत्येकाची स्वतंत्र राजकीय भूमिका आहे. प्रत्येकाच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेसोबत त्याचा स्वतःचा एक जनमानस आहे आणि तो जनमानस हा त्याचा मतदाता आहे. त्यामुळे तो मतदाता त्यासोबतीने उभा राहतो. फक्त फरक एवढा आहे की प्रस्थापित पक्षांकडून वापरली जाणारी साधनं, वस्त्यांमध्ये जाऊन केले जाणारे अपप्रचार, त्यातल्या त्यात नेहमी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्याकडे डिग्री होल्डरांचा एक तुणतुणा आहे. म्हणजे हा डिग्री होल्डर, पदवीधारक, हा जो तथाकथित उच्चभ्रू शिकलेला वर्ग आहे, जो आमच्या मूळ वस्त्यांपासून अगदी सॉफिस्टिकेटेड एरियांमध्ये जायला लागला, हा या काँग्रेसवाल्यांच्या, भारतीय जनता पार्टीवाल्यांच्या आणि प्रस्थापितांच्या संस्थांमध्ये चाकरमान्या आहे. तर हा वर्ग जाऊन नेहमी मालकाची बाजू घेतो. हा हक्काची आणि अधिकाराची भूमिका समाजाची घेत नाही. जसं की आपण रावेर विधानसभाबद्दल आपण चर्चा जर केली तर रावेर विधानसभामध्ये पण आज पण मूलभूत गरजा, प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत. अजून अद्यापपर्यंत तिथलं कोणतेही मार्ग, जसं आपण म्हणतात की जे मूलभूत गरजा आहेत, संसाधनं असतील, अजूनपर्यंत त्या ठिकाणी झालेले नाहीये. जर एकीकडे जर आपण बघायला गेले की आदिवासी जो पाडपट्टा आहे त्यांचे जे संसाधनावर आपण काम करत होते त्याच्यावर आपलं दुर्लक्ष बघायला मिळत आहे. मुळातच असं नाहीये. मी आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत होते आणि करते आहे. फक्त राजकीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी एक भूमिका की तिथे काही सामाजिक संघटना काम करतात ज्यांच्यासोबत मी पूर्वी काम केलेलं आहे. तर त्या सामाजिक संघटनांच्या अखत्यारीमध्ये ते विषय असल्या कारणाने त्या ठिकाणी तिथले जे प्रश्न आहे ते जनआंदोलनांच्या माध्यमातून मी लढत होते. आणि जनआंदोलनांची आणि राजकीय पक्षांची भूमिका ही नेहमी वेगळी वेगळी असते. पण वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही जनआंदोलनांच्या सोबत सातत्याने आहे आणि आदिवासींच्या प्रश्नांसोबत मी सातत्याने लढत आले आहे. याविषयी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर गेल्या महिनाभरापूर्वी मी पाल येथील कमीत कमी 400 बेघर घरकुलांच्या प्रश्नांना घेऊन प्रांत कार्यालयासमोर केलेलं आंदोलन असेल. त्यासोबतच गेल्या 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे काही लोक येऊन बसली होती. वनजमिनीचा प्रश्न, आम्ही आमचे वनदावे दाखल केलेले आहेत, त्यांच्याकडे अधिकृत पुरावे आहेत, पण या पुराव्यांवर त्यांनी आतापर्यंत, अगदी त्यातली एक व्यक्ती होती, त्यांनी जर अगदी गेल्या 40-45 वर्षापूर्वी असलेल्या एका खूप ज्येष्ठ राजकीय नेत्यांचं नाव मतदारसंघातल्या सांगितलं. त्यांच्यापासून तर आतापर्यंत विद्यमान आमदारांपर्यंत ते गेले, पण त्याची उकल त्यांना देखील झालेली नाहीये. आपण याविषयी मी कालच सातत्याने संवाद करून, रात्रीच मी माझ्या पातळीवर पत्र तयार करून अगदी राज्यपाल महोदयापासून तर विभागीय उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत पाठवलेलं आहे. आणि फक्त मला एकच जमलं नाही, मला कुठल्याही कामाचा गाजावाजा करता आला नाही. मला गाजावाजा करून काम करायला आवडत नाही, कारण मी काम करत असताना एक भूमिका नेहमी ठेवते की मी माझी सामाजिक जबाबदारी म्हणून एक कर्तव्य पार पाडते आहे. त्यात मला प्रसिद्धी नकोय, त्यात मला पुढारी व्हायचं नाहीये, मला नेता व्हायचं नाहीये. आताही या क्षणाला देखील आणि मरेपर्यंत देखील माझी राजकीय भूमिका केवळ कार्यकर्ती आणि कार्यकर्ती म्हणूनच असेल. आताही मी माझी उमेदवारी जनसामान्यांची कार्यकर्ती, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांचा हक्काचा आवाज म्हणून मी जनतेसमोर उभी आहे. रावेर विधानसभा जर आपण जसं सांगितलं की त्या ठिकाणी बेरोजगारीचा खूप मोठा प्रमाण या ठिकाणी वाढलेला आहे. जर आपण आमदार झालात तर त्या ठिकाणी बेरोजगारांना कसं तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार? याचं काय विजन, आपण नियंत्रण काय आखलेलं आहे, नियोजन काय केलेलं आहे आता आपण? तर 3 गोष्टी आहेत. शेड्यूल ट्राईब झोन, त्यानंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग, या 3 विभागांमध्ये मतदारसंघाची विभागणी होते. शेड्यूल ट्राईब झोनमध्ये मी मगाशीच बोलताना म्हटले की मेंढा लेखाच्या धर्तीवर मी माझ्या सातपुड्यातल्या आदिवासी गावांचा विकास करून त्या ठिकाणी आदिवासी वनपर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींच्या स्वयं उत्पादनाची साधनं, मी तुम्हाला झाडांची नावं सांगू शकते: हिरडा, बेहडा, धावडा, अंजना, मोहा, सालई. या झाडांपासून आदिवासींच्या जगण्याचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. म्हणजे धावड्याच्या डिंकाचा भाव जर मार्केटला तुम्ही आता केलात तर कच्च्या डिंकाचा भाव 300 रुपये किलो आहे, ज्याच्यापासून लोबांसारखा मार्केटला मागणी असलेला पदार्थ तयार होतो. का म्हणून सातपुड्यामध्ये त्याची एक, पालसारख्या गावात त्याची एक छोटी फॅक्टरी उभी राहू शकत नाही?
त्या आदिवासींच्या 50-100 मुलांना त्या ठिकाणी काम मिळेल. त्याच्यासाठी मार्केटिंग एजन्सी लागतील. मार्केटिंग एजन्सी म्हणून बाहेरची पोरं का म्हणून जावी? आमचीच आदिवासी मुलं जातील. आमच्याकडे मोहा आहे. मोहापासून गडचिरोलीमध्ये झालेला खूप सुंदर प्रयोग आहे हा पद्मश्री डॉक्टर अभय बंगांनी केलेला, की मोहाच्या फुलापासून शुद्ध प्रोटीनयुक्त, कारण मोहाचं फूल खूप प्रथिन आणि प्रोटीनयुक्त आहे, त्याच्यापासून लाडू, चिक्की आणि जे गर्भवती महिलांना पुरेसा पोषण आहार पदार्थ ते तिथे तयार करण्याची फॅक्टरी, महिलांच्या हाताला रोजगार, हे माझं विजन आहे. मग आतापर्यंत जे विद्यमान आमदार होत आहेत त्यांच्या स्मरणामध्ये तुम्ही हे विषय आणून नाही दिला का आतापर्यंत? विद्यमान त्याच्यावर कधी तुम्ही आंदोलन केले नाही का? आता प्रत्येक वेळेला आपण बघतो की रावेरमध्ये एखादी कोणता विषय असला तर त्या ठिकाणी शमीबा पाटील आपल्याला समोर दिसते, आंदोलन करते, मोर्चे करते. मग या विषयामध्ये तुम्ही अजूनपर्यंत आंदोलन मोर्चे का केले नाही? विद्यमान आमदार महोदयांच्या बाबतीत मी म्हणेल की ते सातपुडा विकास नावाची एक संस्था स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कालखंडापासून पालसारख्या मध्यवर्ती आदिवासी क्षेत्रामध्ये चालवतात. त्या ठिकाणी ते शेतीवरचे प्रयोग किंवा मग वनोपजाचे प्रयोग अशा पद्धतीचं करत आल्याचं सांगतात. आणि नक्कीच त्यांचा माझ्यापेक्षा अनुभव प्रचंड आहे, प्रचंड आहे. तर त्या प्रचंड अनुभवातून त्यांनी आयडिया आतापर्यंत स्वतः घेऊन करायला हवं होतं. त्यात माझ्यासारख्या अगदी छोट्या कार्यकर्त्याने त्यांना जाऊन सांगण्या इतपत काही ते खूप असं हे नव्हतं. त्यावर त्यांनी लक्ष दिलं नाही. ही मी म्हणेल की यामागे एक राजकीय भूमिका असते, कारण इथला गरीब गरीबच राहावा. कारण दर 5 वर्षांनी निवडणुकींच्या काळामध्ये 3 महिने जर मग मला मतदारसंघात फिरायचं आहे तर मग त्यांच्या गरिबीचं रडगाणं गाणं गाऊन त्यांच्या गळ्यात पडून मला त्यांच्या मताचा जोगवा मागता येणार नाही ना. प्रस्थापितांकडे हेच तर आहे, इथला गरीब गरीब राहायला पाहिजे, श्रीमंताकडची श्रीमंती वाढली पाहिजे, कारण तो पार्टी आणि पक्षाचा फंडर आणि डोनर आहे, आणि गरीब हा वोटर आहे, कारण त्याच्याशी भावनिक खेळ करून तुम्ही मताचा जोगवा मागू शकता. जसे की आता आपण बघितलं गेलंय की जिथं एक रावेर विधानसभेमध्ये कृषी पर्यटनाचा खूप मोठा विषय आहे, ते सर आपण काही नियोजन केलेलं आहे का? कृषी पर्यटनाच्या बाबतीत मी म्हणेन की मी परत त्याला जोडेन की सातपुड्याची समृद्ध पर्वतरांजी, एका बाजूला तुम्ही जर पाहिलं मनुदेवी जरी विधानसभा क्षेत्र येत नसलं तरी पर्यटन म्हणून त्याला मान्यता एक चांगली आहे. पालसारखं ब्रिटिश काळातलं पर्यटन स्थळ आहे, त्याच्यावर आतापर्यंत करोडो रुपयाचा निधी लाटला गेलेला आहे, पण त्याचं डेव्हलपमेंट का झालं नाहीये? माझा मानस आहे. पाल असेल, लोहारा असेल, जानोरीचं भवानीचं तीर्थक्षेत्र, कुसुंब्याची भवानी असेल, त्यासोबतच मी तुम्हाला सांगते की तुम्ही टिड्या, मोहमांडली, अंधारमळी, निमड्या, गारखेडा, चारमळी हा एक पूर्ण टेरिटरी जो की तुम्ही चंद्रपूरच्या वनामध्ये जर फिरायला गेला ताडोबा अभयारण्यात तर त्या पद्धतीने तिथे वनपर्यटन आणि कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टींना घेऊन तिथे एक चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतं. माझं विजन आहेच की या क्षेत्रामध्ये या पद्धतीचा विकास व्हावा. बनानाच्या संदर्भामध्ये आपण जर बोलू तर केळी आधारित पर्यटन देखील होऊ शकतं, कारण केळी आणि केळीची प्रक्रिया, केळीवर आधारित असलेली जी नैसर्गिक साधनं आहेत, त्याला जोडून असलेल्या साधन संपत्ती आहे, त्यावर आधारित देखील पर्यटनाचे प्रकल्प उभे राहू शकतात. आणि त्या संदर्भामध्ये मी आतापर्यंत इतर ठिकाणी उभे राहिलेल्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रात भेट दिलेली आहे आणि ते बघून आलेले. माझा संकल्प आहे की रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये वनपर्यटनासहित कृषी पर्यटनाला जोडून तिथल्या तरुणांच्या रोजगाराची साधनं आणि त्यासोबतच तिथल्या एकूणच विकासाचं व्यवस्थापन हे करण्यासाठी मी बांधील आहे. रावेर विधानसभेमध्ये बीजेपीचे उमेदवार देखील त्या ठिकाणी आहेत, बरोबर. त्याचबरोबर काँग्रेस त्या ठिकाणी आहेत, विद्यमान आमदार काँग्रेसचेच आहेत त्या ठिकाणी. आता वंचित बहुजन आघाडी आहेत आणि प्रहार पक्षाचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी लढत आहेत. 2019 जर आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आलेले होते. तर या सगळ्या प्रश्नांवर तुमची कसं, सगळं उमेदवाराला असं वाटतं की मी उमेदवारी दाखल करावी आणि मी निवडून येणारच अशी सगळ्यांची भूमिका असते, तर तुम्ही याच्याकडे कसे पाहतात? तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही असं या निवडणुकीमध्ये निवडून यायचं? मी लढण्याच्या भूमिकेतून आणि जिंकण्याच्या भूमिकेतून या रणांगणात उतरलेले आहे हे नक्कीच. विजय आणि पराभव या 2 गोष्टी राजकारणात असतील किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनात असतील या सातत्याने होतच राहतात. त्यामुळे तो निर्णय जो आहे तो मताधिकार बजावणाऱ्यांचा आहे. मी मताधिकार बजावणारे म्हणते आहे, कारण माझी भूमिका आहे मी मतांचं दान मागत नाही. आपल्याकडे संकल्पना आहे तर मी दान मागितलं की विसरून जायचं असतं,
मी मतदार राजांना आव्हान करते की त्यांनी त्यांचा मताधिकार मला द्यावा. त्यांचा अधिकार त्यांनी मला दिल्यानंतर मी जबाबदारी आणि कर्तव्यात कुठेही कसूर ठेवणार नाही, यासाठी मी बांधील आहे. या सगळ्या आव्हानांकडे बघत असताना मी म्हणेल की एकीकडे धनशक्ती आहे, म्हणजे काँग्रेस असेल, भाजपा असेल, प्रहार जनशक्ती पक्ष असेल, किंवा मग अजून कोणीतरी नव्यानं जर येईल, कारण अजून तरी काही चित्र स्पष्ट नाहीये की अजून कोण कोण येत आहे. पण या सगळ्यांमध्ये धनशक्ती आहे. माझ्याकडे एकच माझी ताकद आहे की गेल्या 15 वर्षात मी अगदी जमिनीवर, कायम जमिनीवर पाय ठेवून सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न त्याच्या घरापर्यंत जाऊन समजून घेत त्याला कशा पद्धतीने हक्क अधिकार मिळेल यासाठी काम करत आलेले आहे. आणि माझी भूमिका कायम तीच राहील. मी याच गोष्टीने श्रीमंत आहे की माझ्यासोबत जनशक्ती आहे, आणि ही जनशक्ती आहे श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, ही आहे सामान्यातल्या सामान्यांची. त्या जोरावरच मी या निवडणुकांकडे बघतो. एक शेवटचा प्रश्न घेईल मी तुमच्यासोबत, की प्रत्येक उमेदवार निवडणूक लढवत असताना आश्वासन देतो, मात्र या आश्वासनावर तुम्ही खरे उतरणार का? सॉरी टू से, मी तुमचा शब्द खोडून काढेन. मी आश्वासन देत नाही. मी आंबेडकराइट्स आहे, मी संविधानवादी आहे, मी वचन देतो. आणि मी ज्या वैचारिक भूमिकेतून, मी ज्या शिवफुले शाहू आंबेडकरी वैचारिक भूमिकेतून येते, तर छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराला ज्या पद्धतीनं बेलपत्र वाहून स्वराज्याची शपथ घेतली होती, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी ज्या पद्धतीने सत्यशोधकाच्या माध्यमातून इथल्या समाज परिवर्तनाची आणि गुलामीची जोखड तोडण्याची शपथ घेतली होती, छत्रपती राजर्षी शाहू राजांनी ज्या पद्धतीने वंचितातल्या वंचिताला अधिकार देण्यासाठी क्रांतिदर्शी भूमिका घेतली होती, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी 1916 पासून तर 6 डिसेंबर 1956 पर्यंत महापरिनिर्वाण दिनाच्या 3 दिवस आधी बुद्ध आणि त्याच्या धम्माची प्रस्तावना पूर्ण करेपर्यंत जो समाजाप्रती निष्ठेचा आणि प्राणार्पणाचा संकल्प केला होता, तो संकल्प माझा आहे की मी या समाजाची आहे, या समाजासाठी जगेन, या समाजासाठी मरेन, दिलेल्या शब्दाला खरं करेन, पुरं करेन. सत्तेत असो अथवा नसो, शमीबा भिडत होती, भिडत राहील आणि झटत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील. प्रत्येक म्हणजे आपण प्रत्येक वेळेला तर सांगणार नाही, पण बऱ्यापैकी मतदार बळी पडतो. काही असतील, काही आश्वासनाला बळी पडतो किंवा काही मुद्द्यांवर बळी पडतो. तर MH19 दर्शक तुम्हाला बघत आहात, तर तुम्ही जनतेला काय आव्हान करणार, काय सतर्क करणार? मी MH19च्या माध्यमातून रावेर विधानसभा क्षेत्रातील सर्व मताधिकार बजावणाऱ्या लोकशाहीच्या जाणकारांना नम्र विनंती व आवाहन देखील करते की या लोकशाहीच्या सामाजिकीकरणाच्या व सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी जी जबाबदारी माझ्यावर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देऊन टाकलेली आहे, तर आपण मला ही एकदा जबाबदारी सोपवून बघा. मी माझ्या शब्दाला खरी उतरले नाही, तर जनता जनार्दन आहे व मी आहे. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहे आणि माझ्या कर्तव्यात आणि जबाबदारीत कधीही कसूर ठेवणार. एक प्रश्न होता ताई तुमच्यासाठी. सातपुड्याला हा समृद्ध असा हा भाग मानला जातो, रावेर आणि त्यावर मतदारसंघ. या भागामध्ये आमदार झाले, खासदार झाले, या लोकांनी सगळ्यांनी समृद्ध असा सातपुडा पर्वतरांगा म्हटलं गेलंय, पण इथल्या पर्यावरणासाठी, वन्य प्राण्यांसाठी आजपर्यंत एकाही आमदार खासदारांनी काम केलेलं नाही. त्यासाठी जसं आपण बोलताना म्हणाल्या होत्या की इथल्या आदिवासी प्रवर्गातील जी काही लोक आहेत त्यांना जसं फुलं वगैरे जी आहेत, नैसर्गिक वनस्पती आहेत, त्यापासून रोजगार तुम्ही मिळवून देणार आहात. त्यासाठी काही ट्रेनिंग शेड्यूल आपण तिथे लावणार आहे का? या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छिते की जसा वनहक्क कायदा FRA आणि CFR आहे, तर CFR अंडर ज्यावेळी तुमचं जंगलातल्या मालकी पूर्व पारंपरिक ज्या मर्यादा आहेत, म्हणजे ज्याला आपल्याकडे आपण सर्वसामान्य म्हणतो गावशिव, तर तशाच जंगलातल्या गावशिवी देखील आहेत. या गावशिवीच्या हद्दीतील नदी, नाला, ओहळ, झाडी, डोंगर, हे सगळं त्या गावाच्या मालकीच्या ताब्यात येतं. आणि मालकीच्या ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सामुदायिक वनव्यवस्थापनासोबतच बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन या पद्धतीची एक समिती गठीत करून त्या ठिकाणी वनव्यवस्थापनापासून तिथे असलेल्या
जिवंत माणसापासून तर अगदी दगडापर्यंत एक संरचना त्या ठिकाणी यंत्रणा उभी करता येते. पण प्रस्थापितांनी या गोष्टींकडे लक्ष घातलेलं नाहीये. मी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कमिटीचं माझं स्वतःचं ट्रेनिंग झालेलं आहे. मी स्वतः वनहक्क कायद्यामध्ये 7 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना घेऊन हिरव्या सातपुड्यासहित हा सुजलाम आणि सुफलाम आदिवासींचं जगणं आणि हे करणं हा माझा संकल्प आहे. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत शमीबाताई पाटील आपल्यासोबत जुडलेले होते. रावेर विधानसभा मतदारसंघातून त्यांची इच्छुक उमेदवारी आहेत. वंचित बहुजन आघाडीकडनं त्या लढत आहेत. आपण त्यांच्याकडनं वंचित बहुजन आघाडी असतील किंवा इतर राजकीय समीकरण असेल, जातीय समीकरण असेल, त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मात्र या ठिकाणी जनता या ठिकाणी हे आहेत की सज्ज आहेत की या ठिकाणी कोणता उमेदवार निवडावा, आपला हक अधिकार कसा बजवावा या ठिकाणी परिपूर्ण आहेत. शेवटी निर्णय तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे की येत्या निवडणुकीमध्ये आपला अधिकार काय असणार आहे आणि हक अधिकारासाठी निवडणूक कशी करावी. तर ताई, आपण वेळात वेळ काढून MH19 स्टुडिओला वेळ दिला, आपलं खूप खूप धन्यवाद. तरी मी MH19 न्यूज दर्शकांना मी सांगू इच्छितो की आता विधानसभेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अनेक उमेदवार आपल्यासोबत जोडतील. आपण पण MH19 न्यूज सोबत जोडलेला बघत राहा. MH19 न्यूज ब्युरो चीफ जोयस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.